नमस्कार. आताची घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2023 आणि 24 हंगामातील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार आहे. एकूण 921 कोटींची ही रक्कम 11 सप्टेंबर 2025 रोजी वितरित होणार आहे. यामध्ये खरीप हंगामातील शेतकऱ्यांसाठी 809 कोटी आणि रब्बी हंगामातील शेतकऱ्यांसाठी 112 कोटींचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही रक्कम थेट डीबीटी म्हणजेच लाभ हस्तांतरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. ही पारदर्शकता आणि वेळेवर मुदत सुनिश्चित करते. नुकसान भरपाई वितरित विलंब का झाला? 2024च्या खरीप हंगामात 2023 आणि 24च्या रब्बी हंगामातील राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट व कीड रोगामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यामुळे पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना भरपाईचा अर्ज केला होता. मात्र राज्य सरकारने विमा कंपन्यांना आपला हिस्सा असलेला 1028 कोटींचा प्रीमियम वेळेवर भरला नव्हता. 31 जुलै 2025 रोजी हा हप्ता भरल्यानंतर नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू झाली. या हंगामात एकूण 95,65,000 शेतकऱ्यांना 4,397 कोटींचा भरपाई मिळाली अपेक्षित होती. त्यामुळे 80,40,000 शेतकऱ्यांना आधीच तर 3,588 कोटी रुपये मिळाले आहेत. आता उर्वरित 15,25,000 शेतकऱ्यांसाठी 921 कोटींची रक्कम जमा केली जाणार आहे. तर हे हस्तांतरण थेट हस्तांतरण शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा केले जाणार आहे. तर यावर तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.